नवरा बायकोचे नाते हे केवळ संभोगापुरतेच मर्यादित असते का, असे समजणारे अनेक लोक आहेत. आपला समाज आणि समाजातील महिला इतक्या कमकुवत आहेत का? नाही. स्त्री पुरुष नात्यात सगळ्यात मोठी भूमिका असते ती म्हणजे एकमेकांप्रती समर्पण. आणि माझी कथा ही या समर्पणावर आधारित आहे की एक स्त्री एका पुरुषाचे जीवन कसे बदलू शकते. मी आणि माझा मित्र, आम्ही दोघे शाळेत एकत्र शिकलो, एकत्र कोचिंगला जायचो. शाळा संपली की मी आणि तो आम्ही दोघे एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला गेलो. त्याचे मार्क माझ्या मार्कपेक्षा जास्त होते, त्यामुळे त्याला ॲडमिशन घ्यावे लागले. पण कमी मार्कमुळे माझ्याकडे फक्त 2च मार्ग शिल्लक होते, कला आणि वाणिज्य. पण आमची मैत्री अशी झाली की आम्हा दोघांना एकत्र राहता यावे म्हणून त्याने सायन्स सोडून कॉमर्सला प्रवेश घेतला. जसा जसा वेळ निघून गेला तसतसे प्रत्येक वेळी त्याचे मार्क्स माझ्या मार्कपेक्षा जास्त होते. आम्हा दोघांना नोकऱ्या मिळाल्या आणि पुण्यात आलो. काळांतराने आमच्या घरच्यांनी आमचे लग्न केले. आमच्या दोघांच्याही बायका चांगल्या होत्या. काळ चांगला चालला होता. पण नंतर कंपनीने लोकांना कामावरून काढायला सुरुवात केली आणि आम्हा दोघांच्या नोकऱ्या गेल्या. बराच विचार करून आम्ही दोघं या निर्णयापर्यंत आलो की पुण्यासारख्या शहरात 20,000 रुपये किमतीचे घर हा फार मोठा खर्च आहे. आमचा शहरात जाऊन काही बिझनेस करायचा प्लॅनिंग ठरला. मला कपड्यांचा व्यवसाय करायचा होता. आम्हाला नोकरी मिळत नसल्याने आम्हा दोघांनी आमच्या पत्नीशी आम्ही याबाबत चर्चा केली. मी बायकोला सांगितल्यावर ती म्हणाली, भविष्य सुरक्षित करणे हे आपले ध्येय असले पाहिजे. जर तुम्हाला व्यवसाय करणे योग्य वाटत असेल तर मी तुमच्या सोबत आहे. हे मी आनंदाने माझ्या मित्राला सांगितले. तो सुद्धा खूप खुश झाला. आता दुसऱ्या दिवशी भेटून काय व कसे करायचे यावर चर्चा करायची होती. आम्ही दोघे आमच्या तळावर भेटलो. मी त्याला सर्व काही सांगितले. तो गप्प बसला आणि दबलेल्या स्वरात म्हणाला, मी घरी परत येणार नाही. माझी बायको म्हणत आहे की मी परत जाणार नाही. तिला लहान शहराची जीवनशैली आवडत नाही. तिला आई वडिलांचे छोटे टोमणे सहन होत नाहीत. मी म्हणालो, तूच असं सांगितलंस की परिस्थिती अशी नाही आहे आणि यायला तयार होतास. आम्ही आमच्या परीने त्याच्या बायकोची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी माझ्या मित्राचा निरोप घेऊन मी निघून जाणे मला योग्य वाटले. मी माझ्या शहरात आलो. माझ्या पत्नीने मला माझ्या व्यवसायात फारशी मदत केली नाही. सर्व काम मी स्वतःच केले. पण जेव्हा गोष्टी चुकीच्या होत्या तेव्हा ती माझ्यासोबत राहायची आणि मला आश्वासन द्यायची, सर्व काही ठीक होईल. कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायची. फक्त हे सांत्वन देणं ब्रह्मास्त्रापेक्षा कमी नव्हतं. आज मी माझा व्यवसाय सुरू करून 5 वर्ष झाली आहेत आणि मी नोकरी करून जेवढा नफा कमावत होतो त्यापेक्षा मी महिन्याला 20 पट जास्त नफा कमावतो. पण माझा मित्र अजूनही त्याच मुद्द्यावर अडकला आहे. मला विश्वास होता की जर त्याच्या पत्नीने त्याला ही साथ दिली असती तर त्यानेही माझ्यापेक्षा अधिक वेगाने व्यवसाय वाढवला असता. आज माझे आणि माझ्या मित्राचे आयुष्य पूर्णपणे बदललेले आहे आणि दोन्ही बाजूंनी आयुष्य बदलण्यात बायकांचा हातखंडा आहे. बहुतेक पुरुष केवळ बायकोच्या मनाचा विचार करून जोखीम पत्करत नाहीत. हे तुम्ही मान्य